सो मच मानस. वेलकम बॅक. थोडंसं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. काही टाकेरी क्रिकेट संघ रिसवाडे आयोजित, काही ब्रदर्स ग्रुप रिसवाडे आयोजित स्फूर्ती चषक 2026 ची स्पर्धा पहा. आलिया अंबिवली संघ 12वा खेळाडू इथे नाहीये, तो लगेच पाठवायचा आहे. ओ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, समोर खेळलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने, बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार. पहिला चौकार येतो बॅटर. बॅटर नेम आम्हाला इथे माहित नाहीये, कारण 12वा प्लेअर अजून नाहीये. येऊ द्या 4 रन्स मिळतात. पहिला चौकार. संदेश खोपकर यांना विनंती आहे की सन्मान घेण्यासाठी या. सन्माननीय संदेशजी खोपकर साहेबांना विनंती आहे की आपला सन्मान केला जाईल, त्यामुळे आपण यायचं आहे. मनीष गायकर स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेला मात्र लाऊड अपील तिथे झाली आहे. इंटरेस्टेड नाहीये. बॉल मात्र मागेच चाललाय, पायाला लागून लाईक पायच्या साइड. आणखी एक चौकार येतोय मनीष गायकरच्या बॅट मधून. चौकार 2 बॉल वरती 2 चौकार लाईक पायच्या साइड. हा चौकार मात्र इथे दिला जातोय. युवराज 11 गावदेवी वयाड आणि त्यांच्या विरोधात तन्वी 11 बल्लालेश्वर अली आंबिवली याची मॅच मात्र आपण पाहताय. प्रसादजी खाणे यांनी पॅक केलेला युवराज 11 गावदेवी वयाड हा संघ मात्र स्पर्धेमध्ये खेळ करताना आपण पाहताय. चांगली बॉलिंग कमबॅक तिथे केले जाते महेश मात्रेच्या माध्यमातून. एक चांगला पेस करणारा बॉलर, रायगड टेनिस क्रिकेट क्षेत्रातील बॉलिंग क्षेत्रातील एक मोठं नाव. इथे मात्र थोडस व्हेरिएशन करतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगतच झाली आहे. पहिले षटक पाडणारी पॉवर प्लेस आहे. 2 फिल्डरसाठी 8 षटकाच्या मात्र बाहेर ठेवलेत. मनीष गायकर टप्पा पडल्यानंतर हातभर वळत घेणार हा बॉल. इथे बॅटर मनीष गायकरला काही समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत आणि सलगचा हा दुसरा डॉट बॉल मात्र आपण पाहिला. 4 चेंडू मात्र फेकून झालेत आणि धावा फळकावरती 9 आपण पाहताय. 9 धावा मात्र धावा फळकावरती आहेत. लेफ्ट आर्म बॉलर समोरच्या दिशेने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे इथे. चांगली फिल्डिंग राहिली आहे, त्यामुळे रन्स एकच मिळेल. सिंगल न स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर 10 रन्स मात्र धावा फळकावरती पाहता आपण. सेकंड मॅच आजच्या दिवसातील वयाळा आणि त्यांच्या विरोधात अली अंबिवली अशी पाहता आपण. पहिला सामना मात्र आसरेवाडी टीमनं जिंकला होता. संपूर्ण दिवस रात्रीचा खेळ पाहताय आपण. डे नाईटचा हा फॉर्मॅट आणि टोटली 2 लॉट्स मात्र या स्पर्धेमध्ये आज खेळवले जातील. पहिल्या गटातील मॅचेस मात्र आपण पाहताय. पहिल्या गटातील पहिल्या फेरीतली ही दुसरी लढत आहे. हा चेंडू ओ क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. दांडी गुल केली आहे. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का इथे लागलाय. तो बॅटिंग करणाऱ्या अली अंबिवली संघाला बॅटर नितेश सुरभय. बॅक टू द डगआउट. आणि पहिल्या षटकानंतर 10 धावा फळकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसऱ्या षटकासाठी बॉलर यश पवार बॉलर ट्रॅक वरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला या हरिओम रोकडे नंबर 3 वरती 1 डाऊनच्या क्रमांकासाठी. फिल्डिंगची विवरचना पाहिली तर डीप मध्ये एक मिड विकेट, एक काऊ कॉर्नर, एक समोर लॉंग ऑन,
एक फिल्डर थोडासा डीप मध्ये शॉर्ट थर्डमॅन आणि थर्डमॅन कडे मात्र ठेवलाय. ओ समोरच्या दिशेने खेळलाय, स्ट्रेट हिट केलाय. महेश पॉल परत येईल, उचलेल फेकेल त्या दरम्यान मात्र रन्स मिळेल ती एक सिंगल. पहिल्या बॉलवरती सिंगल रन्स मात्र इथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या फटक्यावरती 11 आपण पाहता 11. 11 रन्स मात्र धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला होता. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. हरिओम स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय आणि अगदी गोलीच्या वेगानं बॉल मात्र निघालाय सीमारेषा पार. गॅप शॉट हा चौकार. 4 रन्स. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे आमचे सन्माननीय रोशन शेठ महाडिक आणि राज ठाकूर यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आहे. ते पारितोषिक आहे बंटी पवार यांच्यासाठी. जर बंटी पवार यांनी चेंडू अडवला तर त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल आणि कॅच घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक रोशन शेठ महाडिक आणि राजभाई ठाकूर यांच्याकडून दिलं जाणार आहे. 4 रन्स मात्र इथे आल्यात. चौकार आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. समीर मात्र तिथे तैनात आहे. एक चांगला सहज आणि सोपा झेल मात्र कॅरी केलाय. सेकंड विकेट गॉन. हा दुसरा धक्का लागलाय. तो बॅटिंग करणारा तन्वी 11 बल्लाळेश्वर क्रिकेट संघ अली आंबिवली संघाला. चांगला बॉल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय. सरळ बॅटर ड्राईव्ह केलाय फटका. डीप मध्ये रन्स मात्र एक सिंगल इथे मिळेल. सिंगल सिंगल धावा देखील फार महत्वाच्या ठरतील. 1 रन नंतर धावसंख्या मात्र पोहोचली ती 16 धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ मात्र इथे एंड झाला. 4 बॉल संपले. 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. चांगली बॉलिंग मात्र या षटकामध्ये इथे आपण पाहताय. आमचे वयाळ गावचे मनीष मात्रे देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आणि त्यांच्याकडून वयाळ टीम साठी मात्र शुभेच्छा आल्यात. चांगली बॉलिंग यश पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न होणारा बॉल मात्र आपण पाहिला. लेग ब्रेक. टप्पा पडून थोडासा बाहेर वळाला, त्यामुळे निर्धाव चेंडूची इथे सांगता. चांगली गोलंदाजी. या षटकातील शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. 6 रन्स फक्त आतापर्यंत खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल मात्र हाताळला यश पवारनं. शेवटचा एक बॉल या षटकातील बाकी आहे. स्वप्नील पवार आणि त्यानंतर मनीष गायकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु एक सिंगल रोखू शकत नाहीये. एक सिंगल इथे मिळेल आणि दुसरं षटक मात्र संपलंय. 2 षटकाचा खेळ झालाय आणि 2 षटकानंतर अली आंबिवली संघ मात्र पोहोचलाय 2 विकेट गमावल्यानंतर 17 धावसंख्येवरती.
17 रन्स धावा फळक्यावरती आहेत. तिसरा गोलंदाज तन्मय मापाडी गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. 2 षटकानंतर 17 म्हणजे प्रत्येक षटकानंतर 8.50च्या सरासरीनं या धावा मात्र इथे बनवण्यात आल्यात. चांगली बॉलिंग दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली आहे. तन्मयचा पहिलाच बॉल सरळ बाट ड्राईव्ह केलाय. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर एक टप्प्यावरती फ्लाय होत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे आणि हा चौकार पहिल्याच बॉलवरती. ओ फुल टॉस बॉल क्लासिकल फटका उडवलाय समोरच्या विभागामध्ये आउट ऑफ दी पार्क. बॅटर मनीष गायकरच्या बॅटमधून हा षटकार. धन्यवाद डीजे. षटकार आलेला आहे पण इकडे आमचे वयालचे मामा समीर मामा पवार यांच्या इकडे आगमन झालेलं आहे. मी समीर मामा पवार यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आला का बॉल तो आजपर्यंत? 27 धावा मात्र धावफळक्यावरती. थोडीशी बॉलिंग मात्र इथे खराब चालू आहे. कारण जसा फील्ड सेटअप केलाय त्यानुसार बॉलिंग इथे होत नाहीये. एक बॉल थोडासा ओव्हर पिच दिला. हा बॉल मात्र फुल टॉस मिळाला. आणि असे बॉल जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फेकले तर त्याच्यावरती तुम्हाला शिक्षा ही जरूर दिली जाईल. 2 बॉलवरती 10 धावा मात्र तन्मयने खर्च केल्यात आणि टोटली रन झाल्यात त्या 27. चांगल्या फॉर्म मध्ये इथे सध्याच्या स्थितीला बॅटिंग मात्र करतोय तो मनीष गायकर हा खेळाडू. विकेट घ्यावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप बनत चालली ती फोडावी लागेल तन्मयला. फील्ड सेटअप मात्र थोडासा बदलवण्यात आलाय. सरळ 2 फिल्डर मात्र ठेवलेत. ओव्हर द विकेट लाऊड अपील तिथे झाली या बॅटकॅट. कम बॅक केलं जाते तन्मय मापाडीच्या माध्यमातून. विकेट नंबर 3 गॉन. महत्वाचा धक्का लागलाय तो आली आंबिवली संघाला. तीन चेंडू झाले. धावा संख्या 27. शिवा राठोड नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3 विकेट गेल्यात. चांगली सुरुवात मनीष गायकरनं मिळून दिली होती. त्यानंतर मागच्या षटकामध्ये थोडासा नॉन स्ट्राईक एंड वरती होता परंतु या षटकामध्ये जसा स्ट्राईक एंड वरती आला त्यानंतर मग 2 बॉलवरती 10 रन्स मात्र मनीषनं बनवल्या. मनीष विकेट मैदानातून बाहेर. शिवा राठोड त्यानंतर मग नॉन स्ट्राईक एंड वरती स्वप्नील पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तन्मय मापाडी. हो शॉर्ट पिच बॉल होता. समोरच्या दिशेने खेळलाय डीप मध्ये फिल्डर. रन्स मात्र एक सिंगल इथे मिळेल. चांगली फिल्डिंग राहिली आहे. थोडस कमबॅक इथे तन्मय मापाडीच्या माध्यमातून केलं जातंय. सिंगल धावसंख्या पुढे चालली आणि पोहोचली ती 28 या आकड्यावरती. 28. 2 चेंडूचा या षटकातील खेळ मात्र बाकी आहे. 28 रन्स मात्र धावा फळक्यावरती लागल्यात. 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. 5वा बॉल आहे. ऑफ साईडला खेळलाय गॅप मध्ये परंतु फिल्डर तिथे तैनात केलाय रितेश. बॉलला उचलेल फेकेल त्या दरम्यान मात्र रन्स मिळेल ती एक सिंगल रन मिळते आणि सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली ती 29 या आकड्यावरती. सन्माननीय पांडुरंगजी कुरंगे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली बॉलिंग मात्र आपण पाहताय कारण सुरुवातीचे 2 बॉल थोडेसे खराब पडलेत परंतु त्यानंतर गुड कमबॅक केलंय ते तन्मयनं. समोर खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय. झेलची संधी आहे की फिल्डरच्या डोक्यावरून. विजय पवार फिल्डर तिथे होता परंतु त्याच्याही आवाकेच्या बाहेर. बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती हा षटकार.
चेक इथे केलं जाईल. तिसरे पंच मात्र चेक करतील. थोडस क्लोज कॉल आहे. इथे तिसरे पंच मात्र चेक करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑन द लाईन बॉल पडलाय आणि त्यामुळे पंचाने निर्णय दिला की हा षटकार आहे. 6 रन शेवटच्या बॉलवरती मिळाल्यात. थोडस क्लोज कॉल होता. बॉर्डर लाईनच्या जवळ अगदी बॉर्डर लाईन वरती बॉल पडला आणि त्यामुळे मग पंचाने निर्णय दिला की हा जातो षटकार. तिसरं षटक इथे एंड झालंय आणि 3 षटकांना टोटली धावसंख्या धावफडक्यावरती लागली ती 35 रन्स. शेवटचं षटक, अंतिमचं षटक, दैत ओव्हरचं षटक इथे बाकी आहे आणि बॉलर रितेश पवार राईट आर्म ओव्हर द विकेट न. हो, यावेळेला उंच गेला बॉल, झेलची संधी. समीर मात्र बॉल खाली एक चांगला झेल कॅरी केलाय आणि फलंदाज बाद. हा चौथा धक्का अली आंबिवली संघाला लागलाय. धन्यवाद डीजे. चला, जसा इनिंग ब्रेक होईल त्या इनिंग ब्रेक मध्ये डी ग्रुपच्या पहिल्या फेरीच्या तिसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल आणि ती मॅच असेल गावदेवी पानशील आणि त्यांच्या विरोधात लाडिवली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेक जसा होईल तसा कंपल्सरी आपण टॉस करण्यासाठी दाखल व्हायचंय. गावदेवी पानशील अगेन्स्ट लाडिवली. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. नवीन बॅटर बैनरच्या आतमध्ये दाखल झालाय या अनिल. शेवटचं षटक इथे मात्र बाकी आहे. चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती रितेश पवारनं मात्र विकेट मिळवली आहे. चांगली सुरुवात आपला स्पेलची इथे केली आहे. दैत ओव्हरचं हे षटक थोडस कमबॅक करावा लागेल कारण 3 षटकामध्ये 35 धावा 3 बॉलर्स कडून मात्र खर्च करण्यात आल्यात आणि अशा वेळेस चौथं षटक हे फार महत्वाचं ठरतं. मॅच टर्न करणारं षटक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडसा ऑन साइड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फटका. सूरज आहे तिथे, उचलेल बॉलला फेकेल. त्या अगोदर रन्स मात्र मिळेल ती एक सिंगल. सिंगल न धावसंख्या थोडीशी बदलली. धावसंख्या धावफलकावरती 36 आपण पाहताय. 4 चेंडूचा अंतिमचा खेळ मात्र बाकी आहे. फिल्डिंगची विवरचना वारंवार बदलवण्यात येते. एक चांगलं प्लॅनिंग मात्र वया टीमच्या माध्यमातून आपण पाहताय. स्ट्राईक एंड वरती बॅटर शिवा राठोडला पाहताय आपण. एक दष्टपुष्ट खेळाडू आहे. 2 बॉल सुरुवातीचे रितेशनं अगदी चांगल्यारीत्या टाकलेत. तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडसा ओव्हरपिच बॉल होता. झेलची संधी एका हातानं. हो, व्हॉट कॅच. काय झेल तिथे टिपला. आज या दिवसातील तिसरा झेल समीर म्हात्रेनं मात्र कॅरी केला. गुड फिल्डिंग, फलंदाज बाद. बॅटर प्रसाद नावडे स्ट्राईक एंड वरती आलाय. समीर म्हात्रेनं जो झेल टिपला त्याच्यासाठी नागोरे यांच्याकडून लस्सी दिली गेली आहे. एक चांगले क्रिकेट प्रेमी आहेत नागोरी आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून असे भरपूर पारितोषिक दिले जातात. वेगवेगळी स्पर्धा ते कव्हर्स करत असतात आणि त्यांच्यासाठी
त्यांच्याकडून जेलसाठी इथे लस्सी मात्र दिली गेली आहे. त्यांचं देखील कौतुक करूया या स्पर्धेच्या वतीनं. चांगली बॉलिंग रितेश पवारच्या माध्यमातून चांगलं कमबॅक वया टीमला मात्र करून देतोय. 3 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात आणि फक्त 1 रन्स मात्र खर्च केली आहे. कमबॅकिंग षटक रितेश पवार मात्र फेकतोय. प्रसाद नावडेच्या 3 षटकारासाठी 5,000 दर्शन मांडे यांच्याकडून हे पारितोषिक. रोशन महाडिक यांच्याकडून प्रसाद नावडेच्या प्रत्येकी 3 षटकार म्हणजे षटकार हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र वाईट बॉल पडलाय. लाईन थोडीशी खराब या बॉलवरती पाहताय. ओंकार महाडिक यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि रोशन शेठ महाडिक यांच्याकडून 3 बॉल 3 षटकाराला 5,000 रुपयांचं पारितोषिक. इथे मात्र आता इनामांची बरसात होतीये, पैशांचा पाऊस पाहायला मिळतोय. चौकार आलेला आहे. रोशन शेठ महाडिक 3 बॉल 3 षटकार 5,000 आणि ओंकार महाडिक प्रत्येकी षटकारासाठी 1,000 रुपयांचं बक्षीस. रोशन शेठ महाडिक यांच्याकडून जो आज चौकार आला त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 41 रन्स मात्र धावा फळक्यावरती. थोडीशी मिसफील्ड झाली आहे तिथे. अक्षय मात्र होता फिल्डर. बॉल अडवायचा होता परंतु झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झाला. त्यानंतर मग बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. 41 रन्स धावा फळक्यावरती. ऑन द राईज खेळ ऑन साइडला गणेशकडे बॉल चाललाय. फिल्डिंग थोडीशी फंबल झाली. एकीच रूपांतर मात्र दुसऱ्या धावेत लगेच केलंय. 2 रन्स मिळतायत. 2 नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 43 या धावसंख्येवरती. या षटकातील अंतिमचा 1 बॉल शेवटचा मात्र बाकी आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. रितेश पवार चांगली गोलंदाजी केली आहे. एक चौकार वगळता आतापर्यंत फक्त 7 रन्स खर्च केल्यात. चांगली बॉलिंग राहिली आहे. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंड वरती प्रसाद आहे. ऑन साइडला खेळला आहे. फिल्डर आहे. रन्स मात्र 1 मिळेल. डबलचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव महागडी ठरली आहे. रनआउटच्या स्वरूपात बॅटर झालाय बाद. एंड ऑफ 4th ओव्हर. पहिल्या सत्राचा पहिला इनिंगचा खेळ मात्र संपलाय आणि फर्स्ट बॅटिंग करत असताना तन्वी 11 बल्लालेश्वर अली अंबिलू टीमनं रन्स मात्र बनवल्यात त्या 44 आणि जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये युवराज 11 गावदेवी वयाळ संघाला 45 धावसंख्येची गरज. लाडिवली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी. मात्र आता इनिंग ब्रेक झाला आणि टॉस करण्यासाठी लगेच या लाडूबाई लाडिवली इकडे पानशेल संघाचे कर्णधार हर्षल तांडे आलेले आहेत. मी लाडूबाई लाडिवली संघाच्या कर्णधाराला विनंती करेन. यस ते पण येत आहेत. टॉस केला जाईल. सन्माननीय अमोल शेठ मांडे साहेबांच्या शुभ हस्ते तो टॉस केला जाईल आणि सनी शिंदे यांना विनंती आहे. युवा उद्योजक सनी मंडप डेकोरेटरचे सर्व सनी शिंदे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचा आहे.
ग्रामस्थ मंडळ रिसवाडी गावचे जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. सन्माननीय भूषण शेठ महाडिक साहेब त्यांनी बेस्ट बॅट्समनची सायकल आम्हाला दिलेली आहे, ते पण या ठिकाणी आहेत. मी भूषण शेठ महाडिक साहेबांना विनंती करेन की व्यासपीठावर आपण यावं. त्यानंतर सन्माननीय हरीशजी कानडे साहेब, प्रवीणजी महाडिक साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हाला पण विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं. खरं तर आपलीच स्पर्धा आहे त्यामुळे आपण व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी यावं. आपलं सहर्ष स्वागत. टॉस आपण या ठिकाणी करतोय. चला इनिंग ब्रेक टॉस करून घ्या. इकडे सनी मंडप डेकोरेटरचे सर्व युवा उद्योजक सनी शिंदे यांच्या शुभ हस्ते गावदेवी पानशील आणि लाडूबाई लाडिवली या दोन संघादरम्यान मात्र डी ग्रुपच्या पहिल्या फेरीची तिसरी मॅच आणि टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस आपण या ठिकाणी करतोय. हेड चला टॉस या ठिकाणी आता केला जाईल. हेड टेल कॉल करायचा आहे. हेड इट इज अ कॉल. इट इज टेल. टॉस जिंकला लाडूबाई लाडिवली संघाने. कर्णधार काय निर्णय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या वर्षी संघ कसा फॉर्म मध्ये, किती पारितोषिकं जिंकली आहेत, कसा प्रवास चालू आहे यावर्षी? नाही यंदा 2च नंबर मारलेत आम्ही 4 वर्षात. आणि खरं तर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना काय प्रयत्न असतील, कसं वाटलं आयोजन? आयोजन तर चांगलंच आहे, नक्कीच जिंकायचा प्रयत्न करू. बॉलिंग चांगली होईल आमची. आता बघू 2 बॉलर आलेत आमचे. भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी तुम्हाला देतोय. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्सेस टीम लाडूबाई लाडिवली वन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू. चला मॅच ऑन. ओ पहिलाच बॉल. स्वॅगचं स्वागत. वेलकम 6. आम्ही आलोय, आमच्या नावाची नोंद करा हे सांगत असताना महेश मात्रेच्या बॅट मधून हा पहिला तडाखा षटकार. युवराज 11 गावदेवी वया संघ खेळतोय. सन्माननीय प्रसादजी खाने साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात तन्वी 11 आई आंबिवली चेतन शिंदे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. इथे मात्र लेंथ थोडीशी खराब पाहता आपण. पंचांचा मात्र वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर धावा संख्येत बदल. 7 धावा धावा फळक्यावरती आहेत. टोटली 45 धावा मात्र चेस करायचे आहेत 24 बॉल वरती. सलामीची जोडी युवराज 11 गावदेवी वयाळ टीमची मात्र मैदानाच्या आतमध्ये. महेश मात्र स्ट्राईक एंडला, अक्षय मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. पुनश्च हेलिकॉप्टर लुक दिलाय समोरच्या विभागामध्ये. बॉल सीमारेषेच्या जवळ अडवला जाईल, फील्ड केला जाईल. तत्पूर्वी रन्स मात्र मिळेल ती एक सिंगल रन मिळते. सिंगल स्ट्राईक रोटेट. धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 8 धावा मात्र धावा फळक्यावरती आपण पाहता. एक चांगली सुरुवात राहिली आहे. ज्या सुरुवातीची मात्र अपेक्षा होती ती सुरुवात मात्र इथे बॅटर महेश कडून पहिल्याच बॉल वरती करून दिली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर हरिओम रोकडेला आपण पाहता. उजव्या हाताचा एक चांगला बॉलर. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 2 फिल्डर 38 सर्कलच्या मात्र बाहेर ठेवण्यात आलेत. या सर्कलच्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आक्रमण वया टीमला मात्र करावं लागेल. 45 धावा इथे चेस करायचे. 45 धावा संख्येचं आव्हान जास्त नाहीये, कारण या मैदानावरती नेहमी आपण पाहता हाय स्कोरिंगचे सामने झालेत. अक्षय यावेळेला मात्र क्लास दाखवत असताना बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून बॉलला मात्र पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सीमारेषा बाहेर. हा चौकार 4 रन्स. थँक्यू. 3 चेंडू आणि 12 धावा. या फटक्यामध्ये पूर्णपणे क्लास मात्र दाखवलाय अक्षय मात्रेनं. चौकार ठोकलाय आणि धावा संख्या पोहोचली ती 12 वरती. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळला डीप मध्ये फिल्डर. रन्स मात्र एकच मिळेल. चांगली फिल्डिंग राहिली आहे तिथे. 1 रन मिळते. स्ट्राईक रोटेट. महेश स्ट्राईक एंड वरती. धावा संख्येत बदल. धावा संख्या पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 13 धावा 4 बॉल वरती मात्र झाल्यात. चांगली सुरुवात राहिली वया टीमची. सुरुवातीपासून प्रेशर टाकण्याचा षडयंत्र मात्र इथे ठरवला जातोय. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सर्कलचं षटक आहे.
पॉवर प्लेचं षटक दोनच फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशा वेळेस मग पहिल्याच ओव्हर पासून आक्रमण करण्याचं इथे नेहमी पॅटर्न ठरवत असतात. तीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये वया टीमची मात्र आपण पाहताय. पाचवा चेंडू राईट आर्म फोर्थ विकेटनं हरिओम रोकडी ते तयार आहे. धावसंख्या धाव फलकावरती मात्र 13 लागली आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरला फिल्डर जज करतील परंतु बॉल त्यांच्या आवाकेच्या बाहेर निघून चाललाय ओव्हर दी लाईन सीमारेषा पलीकडे हा चौकार. षटकाचा खेळ संपलाय. 45 रन चेस करत असताना युवराज 11 गावदेवी वयाळ संघ मात्र पोहोचलाय तो 18 वरती. येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 27 धावसंख्येची गरज. मार्क वरती बॉलर आलाय. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी 18 बॉल आणि 27 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. 9च्या रन रेटनं वया टीमला या धावा मात्र घ्यायच्या आहेत. अगदी कठीण नाहीये. सहज आणि सोपं आव्हान मात्र आपण पाहताय. कारण सलामीवीर दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग मात्र करतायत. पहिल्या षटकामध्ये महेशच्या बॅटमधून आपण 12 रन्स पाहिल्यात. अक्षयच्या बॅटमधून एक चौकार आलाय. त्यानंतर सिंगल अक्षय 5 वरती खेळतोय, महेश 12 वरती. एक चांगली साजेदारी मात्र पाहायला मिळते. 18 मध्ये आता 27 रन्स करायचे आहेत. या मॅच मध्ये जर कमबॅक अलेंबुली टीमला मात्र करायचं झालं तर हे महत्वाचं षटक. फुल टॉस घुटना टेक आणि तमाशा टेक बॉलला मात्र पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरतून. हा दमदार षटकार. पारितोषिक आहे मंथन संकेत जाधव यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक ऐवा कॅच साठी दिलं जाईल. हो चांगली बॉलिंग. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय, खोलात टाकलाय बॉल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईनं इथे 2 रन सहज आणि सोप्यारित्या मात्र कंप्लीट केल्यात. षटकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळत दुसरी धाव कंप्लीट करणं हे देखील क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. मोठे फटके येतातच परंतु मोठ्या फटक्यांच्या बरोबर सिंगल डबल्स धावांना देखील खूप सारं महत्व आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा लेट आला, लवकर बॅट महेशनं फिरवली आहे आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती आपण 26 पाहताय आणि उर्वरित बॉल मध्ये जिंकण्यासाठी मात्र 19 धावसंख्येची गरज. 15 बॉल 19 उंच गेलाय. जेलची संधी, मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. वयाळ संघाला मात्र हा 440 ओव्हरचा झटका लागलाय. बॅटर महेश मात्र बॅक टू दी डगा.
मॅच मध्ये मात्र इथे ट्विस्ट आलंय. ज्या विकेटची दरकार होती आले आंबिवली संघाला ती विकेट मनीष गायकरनं मात्र मिळवून दिली आहे. महेश पास झालाय, परंतु अगदी जे काम महेश करण्यासाठी आला होता ते काम मात्र 100% कंप्लीट केलंय. एक चांगली सुरुवात वयाळ संघाला मात्र मिळवून दिली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती दाखल झाला यश पवार. रस मात्र आता 19 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत टोटली 14. या षटकातील 2 बॉल आहेत. टोटली 14 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र जमिनीलगतचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. रन्स मात्र 1. कमालीची फिल्डिंग राहिली आहे पहा. जागेवरून एका ऍक्शन मध्ये थ्रो विकेट किपर कडे फेकलाय. कमालीची फिल्डिंग. रन्स 1. सिंगल न स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 27 वरती. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 18 धावसंख्येची गरज. 13 मध्ये 18 रन्स सहज आणि सोपं समीकरण वयाळ संघासाठी जरूर आहे, परंतु सेन्सिबल क्रिकेट खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ओव्हर द विकेट ना अक्षय यावेळेला मात्र फिरून खेळला फटका. वेट अँड वॉश. शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फ्लो ओपन करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या वरतून बॉलला पाठवलाय. सीमारेषा पार. अक्षयच्या बॅटमधून हा चौकार. बारा चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. शेवटच्या बॉलवरती अगदी महत्वाच्या क्षणाला अक्षयच्या बॅटमधून जो चौकार आलाय त्या चौकारानंतर अगदी मोमेंटम थोडस वयाळ टीमच्या बाजूने मात्र झुकलंय. 12 मध्ये 14 रन्स चेस करायचे आहेत. शिवा राठोड ओव्हर द विकेट. यावेळेला यश साठी बॉल आपण पाहिला. ऑन द राईज खेळलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नरला बॉल चालला. रन्स मात्र 1 सिंगल. एकच धाव इथे कंप्लीट होईल. अगदी एक धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र पोहोचली ती 32 वरती. 32 धावा फळक्यावरती लागल्यात. 11 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावसंख्येची मात्र गरज. 11 मध्ये 13 रन्स करायचे आहेत. युवराज 11 काबुदेवी वयाळ आणि तन्वी 11 बल्लालेश्वर अली आंबिवली अशी बिग मॅच मात्र आपण पाहताय. अक्षय स्ट्राईक एंडला. यावेळेला ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. मिसफील्ड झाली आहे. बॉल अडवताना हाताला बॉल लागला आणि मात्र मिसफील्डचा हा चौकार मिळाला वयाळ संघाला. 4 रन्स. वयाळ टीम साठी मात्र आमचे परम मित्र त्याचप्रमाणे वयाळ टीमचे खंदे समर्थक करम मापाडे यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. अक्षय यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. ऑन साइडला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. रन्स मात्र 1 सिंगल नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 37 वरती. 8 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू बाकी आहेत. 8 धावा करायच्यात. पूर्णपणे या मॅच मध्ये इथे वर्चस्व प्रस्थापित केलंय ते कावदेवी वयाळ या संघानं. युवराज 11 प्रसाद खाणे यांनी पॅक केलेला हा संघ मात्र आज या स्पर्धेसाठी आपण पाहताय. 8 धावसंख्येची गरज. समोरच्या विभागात खेळलाय. फटका अगदी चांगला आहे. फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हा चौकार यश पवारच्या बॅटमधून.
रन्स मात्र धावा फलक्यावरती जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 रन्सची गरज उंच गेला एम एस थोनिष्टाला मॅच इज ओव्हर आणि हा सामना मात्र जिंकलाय युवराज 11 गावदेवी वयाळ टीमनं वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी वयाळ आणि हार्ड लक असेल अली आंबिवली संघ चांगला खेळ राहिला